आता आणखी एक मोठी बातमी आहे। आज मनसे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या विरोधात मनसे याचिका दाखल करणार आहे। बिनविरोध आलेल्या नगरसेवकांच्या निकालावर स्थगिती द्यावी अशी या याचिकेद्वारे मागणी केली जाईल। सर्व बिनविरोध कसे निवडून आले याची चौकशी करण्याची मागणी या याचिकेद्वारे मनसे करणार आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाशजी, तुम्ही जी याचिका दाखल करतात नेमकी काय मागणी आहे, काय म्हणणार आहात तुम्ही या याचिकेद्वारे? माझं मत आहे की जे 64-65 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, ओके, तर ते निवडून येताना त्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने चौकशी लावलेली आहे की यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव होता का आणि ही ते फेअर निवडणूक होते का, याच्या बाबतीतली चौकशी निवडणूक आयोगाने लावलेली आहे। आमची मागणी आता हायकोर्टात अशी आहे की याची जी चौकशी आहे ती तिथल्या जिल्हाधिकारी किंवा त्या आरोनच्या मार्फत न होता ही हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी, एखाद्या हायकोर्टाच्या निवृत्त जजच्या मार्फत व्हावी किंवा एखाद्या संस्थेच्या मार्फत व्हावी किंवा तेव्हाच ती फेअर होणार आहे। आणि तोपर्यंत हा जो काही निर्णय निवडणुकीचा आलेला आहे तो राखून ठेवावा, जोपर्यंत याची पूर्ण चौकशी होत नाही आणि ह्याच्या बाबतीतली पूर्ण हायकोर्टात सुनवाई होत नाही तोपर्यंत हा संपूर्ण निर्णय राखीव ठेवावा। कारण शेवटी तुम्ही लोकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणलेली आहे। प्रत्येक माणसाला आपला नगरसेवक, आपला आमदार निवडून आणायचा अधिकार आहे आणि तो लोकशाही पद्धतीने निवडून यावा। याच्या आधी मतचोरी करायचे, मतदार विकत घ्यायचे, आता सध्या नवीन फॅट निघालाय, उमेदवारच विकत घेतात 5-5 करोड रुपये घेऊन। मी काल एक व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला, त्यात एक उभाटाचा उमेदवार हा एकनाथ शिंदेच्या घरी उमेदवारी अर्ज पाठी घ्यायच्या आधी जात होता। तिथे का गेला होता? गंगेत आंघोळ करायला गेला होता का पैशाच्या? आणि तो स्वतः म्हणतो, म्हणजे त्याच्यानंतर व्हिडिओ आला आणि त्यात तो म्हणतोय की हो मी उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, मी रजिस्टर मध्ये नोंद करून गेलोय। अरे तू ज्या वेळेला एखाद्या पक्षाचा एबी फॉर्म घेतोस त्यावेळेला ती जबाबदारी झाली, एखादा पक्ष जबाबदारीने तुला तो देतो ना, आणि तुला उमेदवारी नाकारायची होती तो एबी फॉर्म जाऊन परत करायचा होता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयामध्ये। शिंदेच्या घरी जाऊन काय करत होते? ते दबावतंत्र होता। त्याच्याबरोबर एक पोलीस अधिकारी आहे जो त्याला आतमध्ये घेऊन जातो, हे आम्ही दाखवलंय आणि त्याच्या पुढच्या देखील सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे। सो माझं असं मत आहे की जर अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर याच्या पुढे निवडणुका लढायची गरजच नाही। मग आम्ही निवडणुका लढायच्या का? जर माणसं विकत घेतली जाणार असतील, उमेदवार विकत घेतले जाणार असतील तर निवडणुकीला अर्थ राहणार नाही। संविधानात जो अधिकार दिलाय त्या अधिकाराची गळाचेप होते आणि या सगळ्याला जर आज आम्ही विरोध केला नाही त्यात महाराष्ट्र कलंकित होईल। आज देशभरात लोक महाराष्ट्रातलं उदाहरण द्यायला लागलेत की चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रात निवडणूक होते आणि हे पाहून आम्ही गप बसणार नाही। आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, आम्ही न्यायालयात जाणार आणि जोपर्यंत याची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत हे सगळे निर्णय जे 64 निकाल लागलेले आहेत ते राखीव ठेवावे, जोपर्यंत 2-4 महिने। नक्कीच हायकोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणी आता कशी सुनावणी होते, हायकोर्ट याची दखल घेतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अविनाश जाधवजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल। दरम्यान काल मनसेच्या अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय आरोप केले होते ते देखील पाहूयात। आमचा उमेदवार आहे, त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे बघा, हा तो व्हिडिओ आहे। याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले त्याचं एक उदाहरण देतो। हा जो त्याचा विक्रम घाग ना, विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे। शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे, त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चाललाय एकनाथ शिंदेच्या घरी, याची चौकशी नको का व्हायला? हा प्रूफ आहे ना, आम्ही प्रूफ देतोय। आता याच्यानंतर जर अजून काही प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तरी मागा, तेही द्यायला तयार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।